त्या ह्या घराची ही 3 घरं झाली. त्या घराची 3 घरं. हा 3 भाऊ बाहेर पडले. हा हा हा. मोठा दादा तिथं राहिला. होय काय? हे मोठ्या दादाचं नाही तर हे ते हा माझं आहे ना. हा 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 ते मोठं हा म्हणजे पंजोबाचं. पंजोबाचं. हा हा. पंजोबांचे बांधलेलं ना त्याच्यावरच बांधित आम्ही गेलो. होय काय? आणि हे 2 नंबरचा. हा हे लास्ट नंबर. हे लास्ट नंबरचा आणि त्यांचे 2 नंबर. 3 नंबर. तो 2 नंबर. कुठे वरती आहे काय? हे निंगरी. हा म्हैशी चारतात इकडे. इथे वरती घर आहेत त्यांची. ह्या म्हैशी आहेत तिकडे येतात. मित्रांनो मी इथपर्यंतच आलो होतो. मागे 2-3 वेळा मी आलो पण मला काय धोधोनवर जायचा वेळच म्हणजे एक संयोगच नाही आला तिकडे जाण्यासाठी. ते नाही त्याला आम्ही आंब्याला येईल ना. हां पाऊस येत होता. हो त्याच्यामुळे मग काय आम्हाला जायला नाही भेटलं. घातली बांधून आला. होय तर आता आम्ही तयारीनिशी आलो आहे सगळं. आणि ह्यांच्या घरच्या वरती 15-1 मिनटावरतीच आहे ते सौदाने. तर बघूया आज मला बघायला मिळेल. कारण मी व्हिडिओतच बघायचो कोणी टाकलं असेल व्हिडिओ यूट्यूबला वगैरे तर त्या व्हिडिओमध्येच दिसायचो. पण आज बोललो प्रत्यक्ष जाऊन बघूया निमित्ताने. तर तुम्हाला सुद्धा दाखवतो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. इकडे पार्ट्या झाल्यात वाटतं. आपण मागे आलो होतो बघा रात्रीचं असं. ते कुठे आहे? वरती आहे का? वरती आहे का? हे ह्या एरियाला काय बोलतात? तवी. तवी. मग हे तवीवरलं धनगर. तवीवरले बोंड घेतले. हा हा हा. तर आता ही नदी आहे ना. हा हिलाच पण बोंडक्या होत्या. बोंडग्या होत्या. ही तवी आहे. एरियाचं नाव तवी आहे. मोठा ढाव. हा ढो होता का? त्या कोपऱ्यापासून हा असा हा असा आला. ह्या बाहेरच्या दगडी. होय काय? ह्या बाहेरला उंच कातळ. हा 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 हा. तेवढा होता. होय काय? पूर्वीचे मुसलमान हे तवीचा मेन होते. हा हा. तेच झालं. दुसऱ्याला घातला. हा शिव्या करायचं. होय काय? हा हे ढो होता. मोठा ढो होता इकडे बोलतात ते. तो साईडचा कोपऱ्यावरला कातळ. कुठला? हा ना तो तो ह्या साईडचे. हा हा त्या साईडचे कातळ. होय काय? ह्या साईडचे असं यायचं. हा हा हा. मला विषय नाही. असं 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 असं. इथे सुद्धा ह्या मोठा होता. इथे दगड तो खाली गेला. खाली गेला. हा हा. आणि त्या हुमराजवळ म्हैशी गुरं उठून बाहेर जायला. असं तिकडून. आणि आपला सुद्धा तिकडनं जातो. होय काय? आणि नदी तिकडे होती. तिकडे होती. हा नाही नदी इथं येते. इथनं होती नदी. इथनंच होती. हा कधी पाहिजे. हा हा. ती म्हैस गेली कुठे? आहेत काय? हा तर आपल्याला ही नदी तर क्रॉस करून तिकडे जायचंय. फक्त ही नदी क्रॉस करून त्या साईडला जायचं. कातळ आहे. कातळ आहे.
हे बघा पाणी केवढं आहे, सगळे भिजलं माझं अंग. जरा मी पण तोंड धुतो. तर चला मंडळी, आता आम्ही जातो पुढे. थोडासा रेस्ट घेतला आम्ही, थांबलो थोडं, पाणी बिणी तोंडावर मारलं जरा. आता माझी गेली राहणार. हां जाईल काय? गोड गोष्टी झाल्या. पाठी जायचं काय प्रश्न नाही. होय. तर चला आता आपल्या रानात रस्ता सुरू झाला आहे. मळ्यातून सगळं ओढलेलं आहे. हां तिथून जाण्यासारखं आहे का वरती? तिथून जाण्यासारखं आहे? हां हुंबर आहे ना, हां हुंबराच्या मुताबात तिथपर्यंत होतं. हां 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 तो पुढे हां 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 त्याच्यावर या तुवरपर्यंत साकू आता. होय काय? इकडे या साईडला जाणार. हां 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 तिकडनं जायचे आधीची लोक. साको होत आहे नदी क्रॉस करण्यासाठी इकडून या साईडने. हां हो हो वाकवत नाही मला. हां हां बरोबर. आता असं आम्हाला जायला लागेल खाली वाकत वाकत वाकत, कारण खूप जंगल वाढलेलं आहे. हे दाखवलं ना, हां ह्या सापावरून आले की हे वाटे इकडून वरती वर. वरती पाहिजे तिथं शेत करायचे ना. तर आता आम्ही घोणशात, या ठिकाणाचं नाव आहे घोणशात. आपल्या माहितीतला माणूस असेल की आपल्याला सगळी अशी माहिती देत जातात, कुठे आलोय आपण, काय आलोय. नजीकला कधी लागली आता वर्षातमध्ये हां बरं. बरोबर. भेंडी कापर भेंडी हे कशावरती उपयोगी येते? ही ह्याच्यावर आपल्या जनावरा फनावरा कसल्या खा ना, हां ह्याचं पाल उघडून खायचं. ह्याचं पाल उघडून खायचं. मग त्याच्याने काय फरक पडतो? फरक पडतो ना. मंत्र्यांची माशी. हां 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 कापर भेंडीचे. हां आता आपण कापर भेंडी झाड बघितलं, आयुर्वेदिक झाड आहे ते.
बघूया आपल्याला जंगलात कुठली झाडं दिसतात ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. रायदिंडा बघा कसं दिसतं. मला वाटलं हे याची आहेत आपले चिव्यासारखं दिसलं मला ते थोडंसं दिसतं ना. हां, तर या जरा पावसाने कृपा केली आहे, पाऊस नाही आहे, नाहीतर मग आम्हाला विजय जायला झालं असतं सगळं. वरती रान बघा कसं गच्च दिसतंय आपल्याला तिकडे. आपल्याला बघूया कुठं जायचंय, मला पण नक्की माहिती नाही आहे, मी बघितलं नाही अजून. जंगलात वाट अशाच बनवल्या जातात जंगलामध्ये, तोडत मग वाट बनते. ते खरी म्हणजे वाट आहे, पण जास्त वाकायला लागलं असतं म्हणून सगळ्या वाटेने आलं. होय. हे बघा कातळ दिसत आपल्याला आता थोडे. ह्याला माशी यायची. होय काय? वरती कुठे? ते काय वर गोल झाड दिसतंय. हा ते त्या कन्यान असं हा ते कोमटे असतात, ते कोमटे चवळीची दिसतात ना. हा त्यांच्या होय काय? चिवारीचा कोंब आला. हा चिवारीचा कोंब. ती भाजी मिळते आपल्याला मुंबईमध्ये, कधी कधी दिसते आपल्याला. तेवढं जंगलात फिरायला लागतं भाजीसाठी, कारण ते जंगलातच मिळतात. देवसच्या हारल्यात. देवतच्या हारल्या झालंय. देवतचं रान लागलं. होय काय? पाण्याचा आवाज बघा किती जोरात येते. अजून कितीच लांब आहे? आलं?
पाजावर निघाय जाता असं वरती हा त्या वरती आहे तिकडे तिकडे हा हां 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 त्याचे वर्ण रानात ना आत नाही हां 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 घोरपट दिसली की ह्या कड्यावर आली खाली होय काय आगळून उडी टाकणार हां हा अशी उपळणार आणि उडी टाकणार थोडी टाकणार ते पूर्वीचे लोक ह्या पट्ट्यात पण फिरायचे त्या रानात नाही होय काय असे इकडून हा त्यातनं आत नाही तेच नाही हां हे काय सगळं काढता होय काय हे वर्षात नाही क्या करते हां सह्याद्री कसा मस्त वाटतं तर आपण तिकडे जाऊ नदीत ना इकडून तिकडे तिकडे तिकडून इकडे असं जायला लागतं सारखं ॲडव्हेंचर आहे ही वाट होती ही वरची वाट होती काय ती वाट बघा किती गच्च झाले तर आता मी नदीच्या मार्गाने चाललो आहे नदी हां हां बरोबर तुम्हाला आग्या म्हणून दाखवतो मी माश्या उठल्या ना माश्या बघा 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 ह्याच्यामध्ये बघा अण्णा ते कशाला बघायला हवं आहे ह्याच्यात बघा तरी किती जवळ दिसतं बघा हां बारी नाही बारी ही पानं बघा अंबानीची पानं आहेत आणि जेवणासाठी पहिले हीच वापरायची पानं पानांचा आकार बघा किती मोठा आणि किती सुंदर पान आहे तर बघू घरी जाताना मग घेऊन जाय वरती घरी जेवायला इतके पानांचा आकार बघा पुढे मोठा हा होय कड्या बघू शकता तुम्ही हा सरळ ते सरळ डोंगर जातो वरती आणि वरती ती केळीची पानं दिसतात रानटी केळीची तर ती चवळीची केळी बोलतात चवळी बोलतात तिला ते चवळीसाठी पोहण्यासाठी पण जातात ते वरती जंगलात ही बघा रानटी केळी कशी त्या कातळामध्ये उगवलेली आहेत रानटी केळी काढण्यासाठी सुद्धा हे जातात वरती आपला नाहीचा भाग हां आपण पंचायती जवळ दिसतो तो ह्या भाग जे गडाचा आहे तो हां गडाचा भाग हा इकडचा हा हा हे जे माझं बोट बघते लागलाय तो गडाचाच भाग गेला तो गेला पुढे असा असा गेला हा. हां 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 आता आपण डावीकडे आहे हां उजवीकडे गेला असा उजवीकडे ही बाजू उजवीकडे गेली हां आणि ती उजव्या बाजून वर गेला जे डावी आपण बाजू खाली बाहेरून बघतो जे वांदर टोकते हे बघा ह्या साईडने तो, असं दिसतं इकडे तो तिथे. आणि हा साईडला प्रसिद्ध गड किल्ला आला खूप सुंदर दृश्य आहे असं चला तो सुळका तिथलं जावा सर सुळका ना नदी बघा अशी आले आणि आता ती ह्या साईडला वरती जाते इकडे आता वाजले 11:15 आम्ही बिर्याण्याच्या घरापासून निघालो तो 9:45ला आणि 2 तास चालत आला आम्ही बघत सुरू झालो शेवटी आम्हाला तो पाहण्यासाठी आलो होतो दिसलाय सौदाण्याचा धबधबा हा तिथपर्यंत जातो मी हां हां तेवढा दिवस होईल ती एक हां चालेल ठीक आहे
जरा बघून येतो तिथं पुढे जाऊन येतो. तिथं बघा हे मस्त ओरडत आहेत. हेच बघण्यासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी त्या साईडची, कोल्हापूर वगैरे इकडची लोक येतात बुरावण्याचा धबधबा पाहण्यासाठी. हा कुठे ह्याच्यावरती जाऊया चला. हा इकडून हा पाणी बघा किती आहे मोठं. तुम्हाला माझा आवाज येतो की माहिती नाही, पण शेवटी माझी इच्छा होती की गोदावण्यावर जावं, पण काय कारणास्तव ते जमलं नाही. खूप सुंदर वाटतं इकडे जंगलामध्ये, एकदम शांतता वाटते, फक्त पक्ष्यांचा आवाज येतो. तर बघूया आपल्याला इथून रस्ता आहे का, असेल तर आपण वरपर्यंत जाण्याचा थोडा प्रयत्न करू. आणि वरती सगळी सह्याद्री दिसते आपल्याला. आपला आता जरा वरती जाऊन बघतो इथून वाट आहे, आणि त्या सूर्याने आपल्याला दाखवलं होतं ते इथून कसं जायचं आहे ते. होतो आणि यातून असं आलो तर जातोय वरती. बघूया मोठा धबधबा कसा दिसतो. हे बघा पाणी. अरे वा मस्त. हो का आणि हा खूप मोठा डोह आहे, ते आता आपण जाऊ शकत नाही. फायनली पोचलो तिकडे. खूप वर्षापासून वाटत होतं की आपण डोरवण्यावर जाऊ. शेवटीची वेळ आली आणि हा मला असं पाहायला मिळाला. खूप बरं वाटलं, काहीतरी येऊन मिळालं होतं. आणि हा पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहू शकता, पूर्ण वरपर्यंत गेले तसे. आता तिकडचा एक मेन जो धोदावणे धबधबा आहे तो पाहून झाला आहे, आणि आता इकडेच एक धबधबा दिसतो आपल्याला, तर जाऊन बघूया आपण तिकडे. तो खूप उंचावरून कोसळतो.
हा बघा खूप उंचावरनं कोसळतो. हा मस्त वाटतं एकदम. हे बघा ही खिंड आहे. आणि हा वरून कोसळतो. बघूया आपण अजून थोडंसं पुढे जाऊन. पावसातून येणार का नाही, कारण खूप पाऊस पडतो वरती सह्याद्री आहे, त्याच्यामुळे पावसातून येण्यासारखं नाही इकडे या साईडला. पाऊस थोडा कमी झाला की मग येऊ शकतात फिरण्यासाठी वगैरे. गाडी वगैरे आणि जंगली प्राणी वगैरे फिरत असतात, त्याच्यामुळे कृपया करून एकटे दुखते येऊ नका. आपल्याबरोबर 10-15 माणसं तरी असली पाहिजे, तरच तुम्ही या जंगलात फिरू शकता. त्याचं काम नाही इकडे. वाट चुकलात तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो. चला जाऊया खाली. हे बेका बिर्याणीला चाललेत. भाजी, धोमल्याची भाजी धोमल्याची भाजी शोधायला चाललेत. ते बघा ती पानं आहेत, ती धोमल्याची पानं आहेत. जे गावी राहतात त्यांना माहिती आहे. भाजी, धोमल्याची भाजी बघा इथं वरती असतो. तो अशा कड्यामध्ये जाऊन मग भाज्या काढायला लागतात. हां, बघा धोमल्याची भाजी बोलतात त्याला. खूप सुंदर अशी बनते. रानटी भाजी आहे. आणि केळीचे कंद गावठी रानटी केळीची एक कंद आहे, ती सुद्धा भाजी चांगली बनते. फुलपाखरू फिरते माझ्यापासून, माझ्या पायावर बसलं होतं इथे. इतकी मेहनत असते आणि आपण त्या वस्तूची किंमत करतो. आता आम्ही जवळजवळ 2 तास चालत आलो. त्याच्यानंतर ते काढणार आणि तेवढेच लांब ते विकायला नेणार. तर विविध शेतकरी असतात, ते काही ना काहीतरी आपल्या विकण्यासाठी नेतात. तर कृपया त्यांची कदर करा, कारण खूप मेहनत असते अशा डोंगरामध्ये. मग फिरून ते एवढे भाजीपाला वगैरे गोळा करतात. कारण आता मी आलो नुसतं असं झालं तर मला एवढा त्रास झाला. फिरून माझ्या एकदा अंगातून घाम निघाला. तर त्यांची काय हालत होईल याची विचार करा तुम्ही, आणि कुठल्याही गोष्टीचे मोलभाव न करता ते तुम्ही विकत घ्या. चला मंडळी, आता थोडी भाकरी खाऊन घेतो. दुपारचा 1 वाजला आहे. दुपारी भाकरी खातो. हे तांदळीचं पान आहे. हां होय, आईने भाकरी दिले, चटणी दिले. इथे चटणी पण आहे आणि भाजी येते ती अण्णाने जी कोंब काढले त्याची आहे. चटणी येते. रानातून लवकर आला असता. हां, रानातून लवकर आला लवकर असता. असतो.
आता वरती जाऊया ना असा. भाजी खा आपली तर भाकरी आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल तिवरे बौद्धवाडी ते धोदावणे धबधबा इथपर्यंत हा माझा प्रवास तुम्हाला दाखवला. कारण मी पहिल्यांदाच आलो होतो. तर खूप सुंदर असा हा प्रवास झाला माझा. आणि हा 2 तासाचा प्रवास होता कारण आम्ही मग फिरत आलो. तर मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्हीसुद्धा इकडे निसर्ग पर्यटन करू शकता. इकडे येऊ शकता. आमचे काही वाडीतील किंवा धनगर समाजातील काही मंडळी आहेत तर ती तुम्हाला वाटाड्याचं काम करतील. तसेच इथल्या लोकांनासुद्धा रोजगार उपलब्ध होईल. तर तुम्ही नक्की या आणि ह्या स्थळाला भेट द्या. कारण धोदाणे धबधबाचं खूप नाव आहे. काही पेपरमध्ये सुद्धा धोदाणे धबधब्याबद्दल माहिती आली होती. तर असा धोदाणे धबधबा मला पाहायला मिळाला हे माझं भाग्य आहे. मला अजून एक बघायचं आहे तो म्हणजे प्रचितगड किल्ला. तर तो बघण्यासाठी मला काही वेळ भेटत नाही आहे पण मी वेळात वेळ काढून येईन. तसेच जर कोणाला इकडे यायचं असेल तर एक आपली बॅच 10-15 जणांची बॅच असेल तर त्या जे वाटाडे आहेत त्यांनासुद्धा म्हणजे व्यवस्थित माणसं आणता येतात. तसं नेता येतात. 1-2 असतील तर मग थोडा प्रॉब्लेम होतो कारण त्यांचीसुद्धा कामं असतात. तर एकच माणसं आली तर ती सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतील. तसेच जेवणा खाण्याची सुद्धा सोय होईल. म्हणजे एक निसर्ग बघण्यासाठी लोकांना निसर्ग बघण्यासाठी मिळत नाही तर ते ह्या माध्यमातून निसर्ग बघू शकतील असं मला वाटतं आहे. आणि खूप सुंदर अशी ही योजना म्हणजे मला पुढं करायची योजना सुरू करायचा माझा एक प्रयत्न आहे. कारण लोकांना सहसा निसर्ग बघता येत नाही. तर खूप सुंदर असं वाटतं या जंगलामध्ये आणि निसर्गाचा आनंद घ्या. जे जंगलप्रेमी आहेत ते नक्कीच येतील. इकडे कडे आहेत उंच मोठे कडे आहेत तिथं ते म्हणजे रशींवरती जातात. काय बोलतात रॅपलिंग वगैरे करू शकतात. इकडे काही ॲक्टिव्हिटी असतील जंगलातल्या म्हणजे पक्षी निरीक्षण असेल किंवा कुठलेही प्राणी त्यांना पाहायचे असतील तर ते सुद्धा पाहू शकतात. कारण पक्षी निरीक्षणासाठी खूप सह्याद्रीचंच पूर्ण पर्वतरांगा असल्यामुळे खूप साऱ्या पक्षी आहेत जे आमच्या बघण्यात नाही आहेत. ते जंगलामध्ये दिसतात आणि पक्षीप्रेमी त्यांना चांगले ओळखतात. ते सुद्धा ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतील. त्यांना लोकेशन्स माहिती असतील कुठे काय आहे ते. तर तुम्ही नक्की भेट द्या. तिवरे गावी नक्की या. इथे भेट द्या. आमचे इथे गिर्या काका आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतील. तसे त्यांच्या ओळखीचे काही माणसं असतील ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतील. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढं दाखवण्याचा माझा थोडासा प्रयत्न होता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्हाला यायचं असेल तर कमेंट करून सांगा. त्याप्रमाणे आपण काहीतरी सोय करू. मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. दाबा आता दाबून ठेवा. आली हां, हां. दगड नव्हती. हां